नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय चमचमीत असा अमृतसरी आलू कुलचा। अगदी मस्त अशी रेसिपी आहे, झटपट तयार होईल। चला तर बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे मी बाउल घेतला, यामध्ये अर्धा कप दही घ्यायचं आहे। यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे, अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली आहे, अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचाच साखर घातली आहे। हे सगळं आता मिक्स करायचं आहे। यानंतर यामध्ये 1 कप मैदा घातला आहे, 1 कप गव्हाचं पीठ घातलं आहे। इथे मी 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलं। तुम्ही पूर्ण 2 कप मैदा घेऊ शकता किंवा 2 कप गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल। आता हे मिक्स करायचं आहे। आधी पीठ दही सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये दूध घालून आपल्याला मळायचं आहे। पाणीसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण दुधामुळे कुलचे खूप सॉफ्ट होतात। इथे मी सोडा आणि बेकिंग पावडर वापरली, पण तुमच्याकडे जर घरी सोडा आणि बेकिंग पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही 1 चमचा इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता। हे पीठ असं मी मऊसर मळून घेतलं। आता याचा असा गोळा करायचा आहे आणि वरून ड्राय होऊ नये म्हणून थोडंसं तेल लावून आता हे सेट होण्यासाठी आपल्याला कमीत कमी अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे। हे पीठ सेट होतं आहे तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करूया। तर इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून घेतलेत। हे आता आपल्याला किसून घ्यायचे। तर इथे लक्षात ठेवा, स्टफिंगसाठी जेव्हा बटाटे तुम्ही घ्याल तेव्हा ते पूर्णपणे थंड करून घ्या। बटाटे जे गरम असतील तर त्यात मॉइश्चर असतं आणि त्यामुळे आपलं स्टफिंग सैलसर होऊ शकतं आणि मग कुलचा लाटताना फुटू शकतो। त्याबरोबरच बटाटे तुम्हाला किसूनच घ्यायचे आहेत, कुस्करून घ्यायचे नाही आहेत। कुस्करून घेतले तर त्यातले मध्ये मध्ये तुकडे राहतात, म्हणून इथे 2 गोष्टी लक्षात घ्या। तुम्हाला एकतर बटाटे पूर्ण थंड करून इथे वापरायचे आहेत आणि किसूनच वापरायचे आहेत। 4ही बटाटे इथे मी किसून घेतलेत। आता यामध्ये घालण्यासाठी एक मसाला तयार करूया। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा धने घातले, अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि 4 ते 5 काळी मिरीचे दाणे घालायचे आहेत आणि हे आता मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। आता हा मसाला जाडसर वाटून घ्यायचा आहे। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलं आहे आणि आता हे मी जाडसर वाटून घेते। तुम्ही हे कुटूनसुद्धा घेऊ शकता। आता हा मसाला बटाट्यांमध्ये घालायचा आहे। यानंतर यामध्ये किसलेलं आलं घालायचं आहे, अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, भरपूर कोथिंबीर घालायची आहे, पाव चमचा यामध्ये काळं मीठ घातलं आहे। काळं मिठाची चव खूप छान येते, त्यामुळे नक्की घाला। अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे, अर्धा चमचा ओवा घातला आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चवीप्रमाणे लाल तिखट घातलं। आता यामध्ये कांदा घालायचा आहे, पण कांदा आपण नंतर घालणार आहोत। आत्ताच जर कांदा घातला तर या सारणाला पाणी सुटेल आणि म्हणून जेव्हा आपण कुलचा लाटायला घेऊ तेव्हाच यामध्ये आपण कांदा घालून मिक्स करूया आणि मग तेव्हा आपण हे स्टफिंग लगेच वापरू। आताच कांदा घातला आणि स्टफिंग जर ठेवलं तर मग त्याला पाणी सुटतं आणि मग आपलं स्टफिंग सैलसर होईल, कुलचा फाटेल। तर इथे हे स्टफिंग तयार आहे। पीठसुद्धा हे पहा अर्धा तासानंतर छान फर्मेंट झालं आहे। हे आता मळून घ्यायचं आहे। 7 ते 8 मिनटं छान अगदी सॉफ्ट होईपर्यंत हे पीठ मळायचं आहे। यामध्ये मी थोडंसं बटर घातलं आहे, साधारण अर्धा चमचा बटर घालून अगदी सॉफ्ट होईपर्यंत हे पीठ मी मळून घेतलं। आता यातला एक गोळा घ्यायचा आहे। आता जे स्टफिंग आपण तयार करून ठेवलं त्यामध्ये कांदा घालूया। सगळ्या स्टफिंगमध्ये कांदा मिक्स करून घेते। स्टफिंग तयार झालं आहे। आता आपण कुलचा बनवूया। हा गोळा मी सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला। आता हा लाटून घ्यायचा आहे। तर छोटीशी पोळी लाटून घ्यायची। आता यावरती स्टफिंग घालायचं आहे
एक मोठा चमचा इथे स्टफिंग घातलं. आधी इथे सुकं पीठ लावून घ्यायचं आहे. सुकं पीठ लावल्यामुळे स्टफिंग बाहेर येणार नाही, कुलचा फाटणार नाही. आता मोदकाप्रमाणे बंद करायचं आहे. सुरुवातीला हाताने असं प्रेस करायचं आहे, म्हणजे सारण सगळीकडे पसरेल एकसारखं. आणि आता सुकं पीठ लावून हलक्या हाताने हा कुलचा लाटायचा आहे. हा कुलचा पराठ्यापेक्षा थोडा जाड असतो. इथे हा कुलचा मी लाटून घेतला आहे. आता एका बाजूला कोथिंबीर लावायची आहे. आणि आता हा आपण भाजून घेऊया. तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल तर दुसऱ्या बाजूला पाणी लावून तुम्ही तव्यावर चिटकवून भाजून घेऊ शकता. तर इथे पहा, एका बाजूने भाजल्यानंतर मी उलटून घेतला. दुसऱ्या बाजूने थोडासा भाजल्यानंतर आता मी हा असा जाळीवर ठेवून भाजून घेते, म्हणजे छान असा स्मोकी फ्लेवर त्याला येईल. अगदी धाब्यावरती आपण खातो त्याप्रमाणे हा कुलचा तयार होतो. सगळीकडून एकसारखा असा मी भाजून घेतला. कुलचा तयार झाला आहे, काढून घेऊया. यावरती बटर लावायचं आहे. हा आपला चटपटीत असा अमृतसरी आलू कुलचा तयार झाला आहे. नक्की करून पहा. आज मी तुम्हाला भरपूर टिप्स सांगितल्या, त्या वापरून जर तुम्ही हा कुलचा केला तर तो लाटताना अजिबात फाटणार नाही आणि अगदी परफेक्ट असा तयार होईल. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.